नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडं निरनिराळ्या प्रमाणपत्रावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू आहे. ते जात प्रमाणपत्र असतील, क्रिमी लेअरचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील किंवा इतर कुठले तरी प्रमाणपत्र असतील. आता त्यामुळं सर्वत्र प्रमाणपत्रांच्या पडताळणी आणि त्याच्या तपासणीविषयी जास्तीची दक्षता घेण्यात येत आहे. आपल्या राज्यामध्ये जात प्रमाणपत्रासाठी एक स्वतंत्र कायदा आहे 2000चा. त्यामध्ये प्रमाणपत्र कुणी द्यायचं, त्याची पडताळणी कुणी करायची हे निश्चित झालेलं आहे. पण त्यामध्ये अपिली अधिकारी एक असतात. अपिली अधिकारी मला वाटतं त्यामध्ये डेजिग्नेट केल्याचं दिसत नाही, ते दिलं नव्हतं. आता अलीकडंच एक नोटिफिकेशन शासनानं प्रसिद्ध केलेलं आहे, अधिसूचना प्रसिद्ध केली आणि जाती प्रमाणपत्र नाकारलंच. तर त्या अपिली अधिकारी कोण असेल, तर या ठिकाणी आता अपर जिल्हाधिकारी असतील असं कळलं. या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. त्याच्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे ते फक्त वाचकांच्या निदर्शनास, या श्रोत्यांच्या आणि आपले व्ह्युअर्स जे आहेत त्यांच्या माहितीसाठी म्हणून आपण लिगल लिटरेसीचा भाग म्हणून आपण या ठिकाणी आज हे दाखवतो आहोत. हे पहा, महाराष्ट्र शासनाने 27 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने एक अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. आणि या अधिसूचनेमध्ये आपल्याकडे एक जो कायदा आहे जातीच्या दाखल्याचा, मोठं नाव आहे बघा त्याचं, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 असा तो अधिनियम आहे. आता या अधिनियमातलं कलम 5 आहे. ते कलम 5 असं आहे: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग यांच्या संबंधातील जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कलम 3 अन्वये सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा असतो. कोण असतं सक्षम अधिकारी? प्रत्येक तालुक्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी, उपविभागासाठी जे उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी काही ठिकाणी डेजिग्नेट केलेले आहेत, त्या ठिकाणच्या बहुतेक उपजिल्हाधिकारी यांना प्रत्येक ठिकाणी जातीचे दाखले देण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून डेजिग्नेट करण्यात आलेले कलम 3 प्रमाणे ते काय करतात? जातीच्या दाखल्यासाठी येणारे सर्व अर्ज, मग ते आपले सरकारकडून येवो, आपले सरकार पोर्टलवरून येवोत, ई महासेवा केंद्रातून येवोत किंवा निरनिराळ्या कार्यालयात असणाऱ्या सेतूमार्फत येवोत किंवा समक्ष हातात आणून दिले, असे जे अर्ज त्यांच्याकडे प्राप्त होतात, त्या अर्जांवरती पुराव्याची तपासणी केल्यानंतर कलम 3 प्रमाणे जे नियुक्त केलेले अधिकारी आहेत ते सर्व नियम आणि जे शासनाने दिलेले आदेश आहेत, विशेष आदेश, ते पाहिल्यानंतर जातीचा दाखला देतात किंवा जातीचा दाखला नाकारतात. आता जातीचा दाखला जेव्हा नाकारला जातो तेव्हा अपिलाची संधी त्यांना मिळाली पाहिजे, म्हणून अपिली अधिकारी असले पाहिजे. म्हणून कलम 3 अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्यात आला असेल त्या बाबतीत आणि या अधिनियमान्वये सक्षम प्राधिकाऱ्याकडून, पडताळणी समितीकडून किंवा अपील प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही चौकशीच्या बाबतीत या अधिनियमाखाली कोणत्याही अपराधाच्या बाबतीत कोणत्याही जातीचे आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी दावा करणाऱ्या व्यक्तीवर असेल. आता ही दावा करणाऱ्या व्यक्तीवरती जबाबदारी असते, पण याच्यासाठी एक कलम 5 आहे. या कलम 5 प्रमाणे अपिली अधिकारी कोण आहे हे मात्र जाहीर करण्याचा किंवा घोषित करण्याचा किंवा त्याला पॉवर देण्याचा किंवा डेजिग्नेट करण्याचा अधिकार शासनाचा असतो. आणि शासनाने त्या अधिकाराचा वापर करून आपल्याला इथं दिसतंय ही जी अधिसूचना आहे 27 जुलै 2024 ची, हे पूर्ण मोठं नाव आहे, आता ते मी वाचत नाही. याच्या कलम 5 त्याचं उपकलम 1 द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, या अधिकाराचा वापर करून इन एक्झरसाइज ऑफ दोज पॉवर्स आता राज्य शासनाने सक्षम प्राधिकारी यांनी जात प्रमाणपत्र संदर्भात आता अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वगळून, म्हणजे आता बाकी कोणाकोणाचे, अनुसूचित जातीचे, नंतर विमुक्त जातीचे, भटक्या जमातीचे, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग एवढ्याच, म्हणजे अनुसूचित जमाती वगळून इतर जे प्रमाणपत्र दिले जातात किंवा नाकारले जातात, नाकारले जर गेले तर दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांना, म्हणजे त्या जिल्ह्याचे जे अप्पर जिल्हाधिकारी असतील त्यांना त्यांच्या अखत्यारीत
संबंधित क्षेत्रासाठी अपिली अधिकारी म्हणून अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट करण्यात आले आहे. म्हणजे आता आपल्याला 3 अधिकाऱ्यांचा परिचय या ठिकाणी होतो. एक, जे दाखला देतात त्यांना आपण सक्षम प्राधिकारी म्हणतो, ते उपजिल्हाधिकारी दर्जाचे असतात. 2, जर सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचा दावा नाकारला, त्या ठिकाणी त्यांना सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची असते. आणि जर सक्षम प्राधिकाऱ्याचं समाधान झालं नाही आणि त्यांनी लेखी निर्णय लिहिला आणि जातीचा दाखला देण्याचं नाकारलं, तर अपिली अधिकारी कोण आहेत? अप्पर जिल्हाधिकारी. त्या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे जाता येईल. आणि दाखला दिला, पण तो पडताळणीसाठी तो मात्र पडताळणी समितीकडे जाईल. म्हणजे पडताळणी समिती दिलेल्या दाखल्याचं पडताळणी करेल. न दिलेल्या दाखल्यावरती अपील करायचं असेल तर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे जावं लागेल, असं आपल्याला याच्यात दिसते. आणि अप्पर जिल्हाधिकारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वगळून बाकीच्या सर्व नाकारलेल्या दाखल्यांच्या बाबतीत अपील चालू शकतील, असं आता ह्या नोटिफिकेशनवरून दिसतं. हाच इंग्रजीतलं नोटिफिकेशन आहे. यांच्या समोर देखील अपिले अधिकाऱ्यांच्या समोर देखील, सक्षम प्राधिकाऱ्याच्या समोर देखील आणि पडताळणी समितीच्या समोर देखील आपली जात हीच होती, मी त्याच जातीचा आहे, हे सिद्ध करण्याची जी जबाबदारी आहे त्या अर्जदार व्यक्तीवरती असते. या सर्वांना मग कलम 9 आहे. कलम 9 असं म्हणतंय की या अधिनियमाद्वारे सक्षम प्राधिकाऱ्यास, अपील प्राधिकरणास आणि पडताळणी समितीस दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दाव्याची न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायालयाला असलेले सर्व अधिकार असतील. म्हणजे आता हे अपिली अधिकारी देखील सिव्हिल कोर्टाचे जे सीपीसीतले हे अधिकारी आहेत, कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठविणे, हजर राहण्यास भाग पाडणे, शपथेवरती तपासणी करणे, ॲफिडेव्हिट घेणे, कोणताही दस्तऐवज शोधून काढण्यास, दाखल करण्यास भाग पाडणे, शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे, कोणत्याही न्यायालयाकडून, कार्यालयाकडून कोणताही सरकारी अभिलेख मागून घेणे, साक्षीदारांची किंवा इतरांची तपासणी करणे आणि तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही व्यवस्था आहे, हे सर्व अधिकार त्यांना वापरता येतील. यासाठी आता आपण हा कायदा पाहिला पाहिजे. जो आता हे मोठं नाव असलेला कायदा आपण वाचला ते पाहिलं पाहिजे. हे नोटिफिकेशन 27 जुलैचं ते पाहिलं पाहिजे. या कायद्याच्या खाली रूल्स झालेले आहेत, ते रूल्स देखील आपण पहा. हे सर्व एका फोल्डरमध्ये ठेवून ज्यांना हवं असेल त्यांच्यासाठी आपल्या मेंबर डाउनलोडमध्ये त्याची लिंक असेल. शिवाय हे जे आपलं नवीन व्हॉट्सअप चॅनल आलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला कनेक्ट करू शकता किंवा आपल्या या विधी साक्षरतेला कनेक्ट करू शकता. तुम्हाला फॉलो करायचं असेल तर फक्त याच्यावरती क्लिक करा. व्ह्यू चॅनल असं दिसेल, व्ह्यू चॅनलवर क्लिक करा. राईट साईडला फॉलो असं लिहिलेलं असेल, फॉलोवर क्लिक केलं की तुम्हाला तिथे देखील या संदर्भ साहित्याची लिंक दिलेली असेल. आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटी टॅब जो असतो त्या टॅबमध्ये देखील याची लिंक दिलेली असेल आणि कॉमेंटमध्ये देखील दिलेली असेल. आपल्याला हे सर्व हे जे संदर्भ आहेत हे मुक्तपणे आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. आपण हे जरूर पहा, वाचा आणि आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, ही जी नवी माहिती आली ती आवडली असेल तर आपण लाईक करा. यापूर्वी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर शेजारच्या बेलच्या बटनवरती प्रेस करून सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या असोसिएट्सना, ज्यांना ज्यांना याचा फायदा होईल अशा सर्वांना पाठवत राहा. आणि आपण देखील या विधी साक्षरतेच्या चळवळीमध्ये सामील व्हा. दिल्यानं कमी होत नाही, ते सतत वाढत जातं. जेव्हा आपल्याला जे कळलं नवीन ते आपण इतरांना दिलं पाहिजे आणि इतरांना देखील एम्पावर केलं पाहिजे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.